पण त्यांना माझी एकच विनंती आहे की कोणाच्या किती आहारी द्यावं हे ज्याने त्यांनी ठरवायचं. सुदैवाने त्यांची मुलं चांगली आहेत, त्यांच्याकडे बघून आम्ही गप्प आहेत. परंतु त्यांनी जर ताणलं तर तुटोस्तोपर्यंत मी ताणीन. मी तुम्हाला घाबरलो नाही, तुमच्या मागचा जो मास्टर माइंड आहे त्याला तर चुकून घाबरत नाही. काय करेल तो जास्तीत जास्त आम्हाला 77व्या वर्षी तुरुंगात टाकेल, टाकच आणि बघ तू पलटण मध्ये कसा राहतो. तुरुंगात ना तुला थर्ड लागेल, टाकूनच बघ. आणि हा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. मी कधी तक्रार केली तुमच्याकडे सार्वजनिकरित्या? कधी बोललो? कधीच नाही. आता मुख्यमंत्र्याला कळलं म्हणून मी तिथं वाचलो, नाही तर मला 368 खंडणीच्या गुन्ह्यात आतच अडकवलं असतं सभापती म्हणून. ही यांची कला, ही यांची कृती, हे यांचे संस्कार. आमच्यावर संस्कार मालोजीराव नाईक निंबाळकरांचे. नाईक निंबाळकर नाव लावलं तर लोकांच्यासाठी आपल्याला झिजायला लागतं, हे आमचं बाळकडू. आणि ह्यांचं याला गुतव त्याला गुतव, तिकडं जा इकडे ये, तुझी वाळूचे धंदे बंद करतो, माझ्याकडे आला तर तुला वाळू देतो. आता हे काय चाललंय हे आम्हाला वर्षभर कळत